अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल त्रिमूर्ती परिवारामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चमत्कारी विषयावर बोलणार आहोत. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की घरात सुख समृद्धी हवी असेल तर गोमातेची सेवा करावी. पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्यक्ष गोसेवा करणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. अशा वेळी जर तुम्ही घरात एका विशिष्ट पद्धतीने गाय आणि वासरांची मूर्ती स्थापित करून तिची पूजा केली तर काय चमत्कार घडू शकतो. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केल्यास घरात माता लक्ष्मीची कृपा कशी येऊ शकते आणि पैशाची जी काही अडचण असेल ती कशी दूर होऊ शकते याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दिलेली माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते. तर मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर तिला गोमाता म्हणजेच कामधेनू कामधेनू समजले जाते आणि ती खरंच कामधेनू आहे. साक्षात देवीचा दर्जा तिला दिला जातो. गाय आणि वासरांची जोडी ही वात्सल्य, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. ज्या घरामध्ये गायीचा आदर होतो किंवा गोपूजा केली जाते, त्या घरात कधीही अन्नधान्याची कमी भासत नाही. मंडळी, आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेल की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आपण अनेकदा म्हणजे लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर यामागे नेमकी कोणती कथा आहे? तर बघा मंडळी, पौराणिक कथेनुसार एकदा सर्व देवदेवतांमध्ये चर्चा झाली की सृष्टीमध्ये अशी कोणती पवित्र जागा किंवा प्राणी आहे जिथे सर्व देवदेवता एकत्र निवास करू शकतात. जेव्हा देवांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली तेव्हा त्यांनी गोमाताबद्दल सांगितले. सृष्टीच्या आरंभी जेव्हा कामधेनू गायीची उत्पत्ती झाली तेव्हा तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये सर्व प्रमुख देवी देवतांनी स्थान घेतले. गायीच्या गळ्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. मस्तक आणि मुखावर ब्रह्मदेव असतात. पाठीवर रुद्र म्हणजेच शिवभगवान असतात. डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र असतात आणि खूर किंवा पायांच्या धोत्र्यांमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे निवास करतात. गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मी निवास करते. म्हणूनच एका गोमातेची पूजा केल्याने 33 कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते. परंतु आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे किंवा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रत्यक्ष गाय पाळणे शक्य होत नाही. अशा वेळी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपल्याला मूर्तीची पूजा करण्याचा सोपा मार्ग आहे आणि तो सर्वांनी आवर्जून करावा. आता यामध्ये मंडळी प्रश्न पडतो की ही पूजा करण्यासाठी शुक्रवारचा दिवसच का निवडायचा? यासाठी आपल्याला पुराणातील समुद्र मंथन कथेचा संदर्भ घ्यावा लागेल. बघा, क्षीरसागरामध्ये जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अनेक रत्ने त्यातून बाहेर आली आणि याच दरम्यान कामधेनू ही गाय प्रगट झाली, जी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. आणि शुक्रवार हा वार माता लक्ष्मीचा वार मानला जातो. गाय ही देखील माता लक्ष्मीचेच एक रूप आहे. जेव्हा आपण शुक्रवारी गाय वासरांची पूजा करतो तेव्हा घरातील आर्थिक अडथळे दूर होतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी संपत्तीची आवक वाढू लागते. आता आपण जी काही गोमातेबद्दल माहिती बघितली आहे त्यात गोमातेला खूप खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि गोमातेपासून जे काही आपल्याला पदार्थ मिळतात, आता दुधापासून किती पदार्थ बनतात. गाईचे शेण आहे, गाईचे गोमूत्र आहे, याचे आपण फायदे बघूयात. मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये गाईला चलती फिरती औषधालय मानले जाते. म्हणजेच गाईच्या प्रत्येक पदार्थापासून खूप काही आपल्याला फायदे होतात. गाईचे दूध व पदार्थ. दूध अमृतासमान असते, ज्यामुळे बुद्धी तल्लख होते. ताक आणि लोणी पचनशक्ती सुधारतात. देशी गाईचे तूप हे सर्वोत्तम रसायन आहे. नाकात तुपाचे थेंब टाकल्याने स्मरणशक्ती तीव्र होते आणि यज्ञामध्ये तूप टाकल्याने वातावरण शुद्ध होते. बघा, कोणताही यज्ञ करताना तुपाशिवाय यज्ञ पूर्णच होऊ शकत नाही. यज्ञामध्ये आपण कधीच तेल टाकत नाही. यज्ञामध्ये गोमातेचे तुपच लागते. आता आपण पुढे बघूया गायच्या शेणाचे फायदे. आता गायच्या शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने घरातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि हवा शुद्ध होते. गायच्या शेणाच्या गोवऱ्या ह्या यज्ञामध्येही खूप उपयोगी ठरतात. म्हणजे गायीच्या गोवऱ्या नसेल तर यज्ञ पूर्ण होत नाही. नुसतं लाकडांच्या म्हणजे कोणत्याही झाडाची लाकडं असतील किंवा समिधा असेल त्याने यज्ञ पूर्ण होत नाही.
एक का होईना गोरी ही गाईच्या शेणाची लागतेच, असं एवढं विशेष महत्त्व या गाईला आहे. आता गाईचं गोमूत्र. गोमूत्र शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. जर आपण गोमूत्र पिलं गाईचं, तर त्याने आपले म्हणजे जे काही शरीरातील घाण आहे ती संपूर्ण बाहेर टाकल्याचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. आणि गाईचे गोमूत्र हे घरामध्ये शिंपडल्याने घरातील नकारात्मकता, ऊर्जा नष्ट होते, निगेटिव्हिटी दूर होते. बघा, आपल्या घरामध्ये जर काही सुतक पडलं असेल, विटाळा असेल, तर आपण गाईचे गोमूत्र हे घरात शिंपडतो. त्याने आपले जे काही म्हणजे निगेटिव्हिटी आहे ती दूर होत असते. अशी गायीची एवढी म्हणजे जे काही गायीपासून पदार्थ मिळतात त्याचे एवढे फायदे आहे. अशी ही गाय एवढी पवित्र आहे. तर आता मूर्ती ही आपण जी काही गाई वासराची मूर्ती आहे ती कशी असावी? त्या धातूंचे महत्त्व आपण बघणार आहोत आणि त्यानंतर शुक्रवारचा एक उपायही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता ही पूजा नेमकी कशी करावी? मूर्ती कोणती असावी? चला तर मंडळी, आपण याची माहिती बघूया. आता गाय-वासरांची मूर्ती कशी असावी? बघा, मूर्तीमध्ये गाय-वासरू आपल्या म्हणजे याला वासराला दूध पाजत आहे किंवा चाटत आहे अशी असावी. ही मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. मूर्ती कधीही खंडित नसावी. खंडित झाली असेल, समजा तुम्ही नवीन मूर्ती मागवली आणि ती काही कारणास्तव खंडित झाली, म्हणजे तिचा कोणता तरी भाग तुटलेला आहे, तर ती मूर्ती तशीच विसर्जन करावी आणि परत दुसरी मूर्ती ही बाजारातून घेऊन यावी. तर बघा, चांदीची मूर्ती. आता आपण चांदीविषयी बघूया. जर तुमच्या घरामध्ये चांदीची मूर्ती असेल किंवा तुम्हाला आणायची असेल, तर ही चांदीची मूर्ती आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि भरभराटी घेऊन येते. घरात चांदी म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे. चांदी शीतलता निर्माण करते आणि चांदीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची कृपाही टिकून राहते. आता यानंतर पितळेची मूर्ती. पितळ हे धातू गुरु आणि सूर्याशी संबंधित मानले जाते. पितळेची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी ऊर्जा टिकून राहते. घरातील सदस्यांची मान, प्रतिष्ठा व प्रगती होते. यानंतर पांढऱ्या संगमरवराची मूर्ती म्हणजेच मार्बलची मूर्ती. संगमरवर हे पावित्र्य आणि शांतीचे प्रतीक आहे. ज्याच्या घरात सतत वाद होत असतात किंवा मनशांती नाही, त्यांनी संगमरवराची मूर्ती आणावी. आता यापैकी 3 धातू हे सांगितलेले आहेत. पण जर तुम्हाला जे शक्य असेल ते आणा. चांदीचंच पाहिजे असं काही नाही, पितळेचंच पाहिजे असंही नाही. तुम्ही साधी संगमरवराची मूर्ती आणली तरी चालेल किंवा साधी तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तरीही चालेल. इथे देवाला फक्त भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही चांदी, सोने, नाणे हे काही जे काही घेता त्याला काही महत्त्व नाही. तुमचा भाव शुद्ध पाहिजे. जी काही तुमची श्रद्धा आहे ती प्रामाणिक पाहिजे, यालाच इथे महत्त्व आहे. आता यानंतर या मूर्तीची स्थापना कुठे करावी, कशी करावी? तर बघा, घराची जी ईशान्य दिशा असते किंवा आपलं देवघरही ईशान्य कोपऱ्यातच असतं. तिथे आपण या मूर्तीची मंदिरामध्ये, देवघरामध्ये स्थापना करू शकतो. किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जर जागा नसेल, तर तुम्ही ड्रॉइंग रूममध्ये उत्तर दिशेला याची स्थापना करू शकता. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्या ठिकाणी तुम्ही छान असा कपडा टाकायचा आहे. त्यावर मूर्ती ठेवायची आहे आणि तिची स्थापना तिथे करायची आहे. तर आता या मूर्तीचा आपण पूजाविधी बघूया. मंडळी, शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे करून आपण छान कपडे परिधान करायचे आहेत आणि ही मूर्ती तुम्ही जिथे काही ठेवाल त्या जागी त्या मूर्तीच्या खाली एक स्वच्छ कपडा टाकायचा आहे. त्यावर ती मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीवर थोडे गंगाजल शिंपडायचे आहे. मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यावर पंचोपचार मूर्तीची पूजा करायची आहे. गंध, धूप, दीप, अक्षदा, हळदी, कुंकू, फुले अर्पण करायचे आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे आणि म्हणजे तुमच्याकडे जो काही नैवेद्य असेल, समजा खडीसाखर असेल, तो नैवेद्य गाई-वासरांच्या मूर्तीला दाखवायचा आहे. तर बघा मंडळी, असा हा साधा आणि सोपा म्हणजे गाई-वासरांची मूर्ती आणून तिची विधिवत पूजा करायचा हा मार्ग आहे. तर बघा, आता यानंतर आपण कोणता प्रभावी उपाय करणार आहोत शुक्रवारच्या दिवशी. आता तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी सकाळपासून ते दुपारपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आपण जी काही सकाळी चपाती बनवतो, पोळी बनवतो, ती पहिली पोळी गाईसाठी काढून ठेवायची आहे आणि त्या पोळीवर एक गुळाचा खडा म्हणजेच थोडासा गूळ टाकायचा आहे आणि ही पोळी आपण गोमातेला खाऊ घालायची आहे. बघा, गोमातेमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे आणि ही एक चपाती गाईला खाऊ घातल्याने गाईचं मनही प्रसन्न होतं आणि देवी प्रसन्न होत असतात.
त्याचबरोबर गाईला तुम्ही या दिवशी हिरवा चाराही खाऊ खाऊ घालू शकता. हा उपाय तुम्ही शुक्रवारपासून सुरू केला तर तुम्ही नियमित असाच पुढे कंटिन्यू करू शकता. कारण गोमातेला अन्न दिल्याने कधीच आपलं वाईट होत नाही. उलट आपली भरभराटी होते. तुम्ही दर आठवड्याला किंवा तुम्हाला जसं जमेल तसं हा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख, समृद्धी, ऐश्वर्य यायला मदत होईल आणि यामध्ये काहीच हे नाही, की हा उपाय 100% फल देणारा आहे. फक्त उपाय करताना मनामध्ये शुद्ध भाव, श्रद्धा ही असावी, विश्वास असावा, की मी जो काही हा उपाय करत आहे, त्याने मला नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा मंडळी, असा हा साधा सोपा उपाय अगदी कोणालाही सहज करता येईल असा आहे. यानंतर बघा आपल्या सोयीनुसार तुम्ही आता मी जे आधी सांगितल्याप्रमाणे चांदी, पितळ किंवा संगमरवराची किंवा मातीची मूर्ती तुम्ही आणून त्याची विधिवत पूजा करायची आहे. गोसेवेला खूप महत्त्व आहे बघा. श्रीकृष्ण भगवान जे आहेत त्यांनी गोसेवेला किती प्राधान्य दिलेलं आहे. ते रोज सकाळी गायी चरायला जायचे वनामध्ये आणि संध्याकाळी परत आपल्या घरी त्या गायी घेऊन यायचे. त्या गायींचं किती महत्त्व ना म्हणजे भागवतामध्ये सांगितलेलं आहे बघा. कृष्ण भगवानांचे जर आयुष्य बघितलं, तर पूर्ण त्यांचं आयुष्य जवळ-जवळ 9 ते 10 वर्षापर्यंत गायी चारण्यामध्येच गेलेलं आहे. तर अशा या गायीचं एवढं काही महत्त्व आहे. तर नक्कीच तुम्हाला गोसेवा करणे शक्य नसेल, तर फ्लॅट सिस्टममध्ये जर तुम्ही राहत असाल, तर ही गाई वासराची मूर्ती नक्कीच आणा आणि अशी तिची विधिवत स्थापना करून तुम्ही हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.